नमस्कार. मी सुभाष कर्णिक. कथाकथन श्रवण दर्शन या यूट्यूबवरील चॅनलवर तुम्हा रसिकांचे पुन्हा एकदा स्वागत. सध्या नवरात्र चालू आहे. नवरात्राचे 9 दिन आनंदाचे, देवीच्या सेवेचे या सर्वांना, माझ्या रसिकांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आज ही नवीन कथा पुन्हा आपणासमोर सादर करीत आहे. त्या कथेचं नाव आहे बदल. पुन्हा ही कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे. अभिजित आणि भाग्यश्री हॉटेलमध्ये एका कोपऱ्यात बसले होते. अभिजित, गेला अर्धा तास आपण येथे तुझ्या बंधुराजांची वाट पाहत बसलो आहोत. केव्हा येणार? भाग्यश्रीने विचारले. अगं, त्याचा थंडा कारभार आहे. लवकर ठरतच नाही, काहीच ठरत नाही. उजवा पाय पुढे टाकायचा की डावाने टाकायचा यावर त्याचा निर्णयच होत नाही, अभिजित म्हणला. भाग्यश्री जोरात हसली. काय गंमत करतोस अभिजित? दोघांचा अर्थ एकच ना? तेवढ्यात बंधुराज धावत येऊन पोचले. भाग्यश्री, हा माझा धाकटा भाऊ वैभव. नुकतीच त्याने 12वीची परीक्षा दिली. आणि वैभव, ही तुझी होणारी वहिनी. नमस्कार वहिनी, नमस्कार, वैभव म्हणाला. तुमचा साखरपुडा झाला त्यावेळी तुमची भेट झाली, पण खूप बोलणं झालं नाही हो. वैभव, मग वेळेवर यायचं, बोलता आलं असतं. आता किती उशीर केलास? अभिजित म्हणाला. दादा, मी 5:30ला घरून निघालो. रस्त्यात मित्र भेटला. तो एका मॉलमध्ये काम करतो. तो मला मॉल दाखवायला ओढून घेऊन गेला. त्याच्याकडे संगणकाच्या शोरूमची जबाबदारी आहे. भाऊजी, 15 दिवसांनी आमच्या विवाहाचा सोहळा आहे. तेव्हा तरी उशिरा येऊ नका. वैभव म्हणाला. वहिनी, मला भाऊजी म्हणू नका, मला फक्त वैभव म्हणा. मी लहान आहे तुमच्यापेक्षा. ठीक आहे, ठीक आहे. आता काय खाणार? भाग्यश्रीने विचारलं. वहिनी, आज तुमच्या आवडीचं काही सांगा. विवाहाची धावपळ संपली. भाग्यश्री आपल्या नोकरीवर रुजू झाली. घरी ती, अभिजित आणि वैभव. ती आणि अभिजित रोज कामावर जात. त्यामुळे सकाळपासून भाग्यश्रीची घरात धावपळ व्हायची. तरी ते सारे आनंदाने आणि उत्साहाने करीत होती. जूनमध्ये 12वीच्या परीक्षेसाठी काल जाहीर झाला. वैभव 2ऱ्या श्रेणीत उत्तीर्ण झाला. रात्री जेवताना अभिजितने विचारलं, वैभव, तू आता 12वी सायन्स पास झालास. आता पुढे काय करायला ठरवतोस? तुला इंजिनिअरिंगला प्रवेश मिळणं शक्य वाटत नाही. मग सायन्सला प्रवेश घे की डिप्लोमाला जातोस? वैभव म्हणाला, दादा, मी अजून पूर्ण विचार केला नाही. सांगतो तुला नंतर. त्यानंतर अभिजितने वैभवला 2-3 वेळा विचारलं. वैभवला अभिजितचं म्हणणं पटलं नाही. एकदा तर अभिजित रागाने त्याचा ओरडला. वैभवने त्याला रागातच उत्तर दिलं. घरातलं वातावरण तणावाचं झालं. वैभव दोघांशी बोलेना. घुम्यासारख्या खोलीत बसून राही. असे काही दिवस गेले. महिना संपला. जुलै सुरू झाला. दरवर्षीप्रमाणे जुलैच्या पहिल्या आठवड्यात भाग्यश्रीच्या कार्यालयात प्रशिक्षणाचा एक कार्यक्रम असायचा. त्या दिवशी तो कार्यक्रम झाल्यावर भाग्यश्री घरी आली. घरात शिरली तेव्हा वैभव डायनिंग टेबलवर शांतपणे बसला होता. भाग्यश्री नेहमीप्रमाणे आपल्या खोलीत गेली. कपडे बदलले, हातपाय धुतले. हे करीत असताना तिच्या मनात वैभवविषयी आणि दुपारी झालेल्या प्रशिक्षणाविषयी विचार मनात येऊन गेले. प्रशिक्षक म्हणाले होते, आपल्या प्रत्येकात एक प्रौढ, पालक आणि बालक अशी मानसिकता असते. लहान मुलगा जेव्हा बालकासारखे वागतो तेव्हा त्याला त्याच्या वागण्याचा कार्यकारण भाव माहीत नसतो. ते समजून घेऊन समोरच्या व्यक्तीने त्याशी पालक किंवा बालकासारखं वागलं तर ते मूल शांत होते, समजून घेते. त्याचप्रमाणे वयस्कर व्यक्ती कार्यकारण भाव समजून न घेता वागत असेल तर ती बालकासारखी व्यक्त होते. अशा वेळी समोरच्या व्यक्तीने कार्यकारण भाव समजून न घेता त्याच्याशी संवाद केला तर दोघांचे संयम सुटू शकतात, तणाव निर्माण होऊ शकतो
आणि समस्या संपत नाहीत. हे सारे आठवल्यावर भाग्यश्रीला वाटले की वैभव बालकाच्या मानसिकते काय काय, आपण त्याच्याशी बालकाच्या भूमिकेतून वागायला हवं काय, असं वागलं तर काय होईल, समस्या सुटेल काय. रोज ती तिच्यापुरता चहा करायची आणि आपल्या खोलीत जाऊन पेपर वाचत बसायची. मात्र त्या विचारात तिने वैभवसाठी चहा केला. दोघांचे चहा घेऊन ती डायनिंग टेबलवर आली. वैभव, चहा घे, ती म्हणाली. वैभवला एकदम धक्का बसला. नेहमी आपल्यापुरता चहा करून आपल्या खोलीत बसणाऱ्या वहिनीने माझ्यासाठी चहा आणला, हा त्याला एक धक्काच होता. चहा घेता घेता भाग्यश्रीने विचारलं, वैभव, तुझं काय ठरलंय, कुठे प्रवेश घेणार. वैभव थोडा रागातच होता. वहिनी, मी दादाला किती वेळा सांगितलं की मला सायन्सला जायचं नाही. भाग्यश्री शांत बसली. थोड्या तिने विचारलं, मग तुला कुठे जायचं आहे. वैभव म्हणाला, वहिनी, मला जे करायचे तुम्ही करू देणार आहात काय. वैभव, तू काय करायचं ठरवलंस ते मला सांगितल्याशिवाय तुला काय उत्तर देऊ. वहिनी, मला इलेक्ट्रॉनिक यंत्रदुरुस्तीचा कोर्स करायचा आहे आणि मग दुरुस्तीचं दुकान टाकायचं आहे. तुम्ही मला ते करू देणार आहात का. वैभव रागातच होता. भाग्यश्रीने त्याच्याकडे एकटक पाहिलं. तिच्या मनात विचार आला, आपण पालकाच्या भूमिकेतून पाहावं काय. वैभवने तो कोर्स करण्याचा निश्चय केलेला दिसतो. त्याला मान्यता दिली तर काय होईल. थोड्या वेळाने भाग्यश्री म्हणाली, वैभव, ठीक आहे, तो कोर्स कर. वैभव उडालाच. एकदम जोरात, वहिनी, वहिनी, तू होय म्हणालीस. वहिनी. भाग्यश्री म्हणाली, होय, तुझ्या त्या कोर्ससाठी मी पैसे देईन. तो कोर्स कुठे करणार, मी येईन तुझ्यासोबत. वहिनी, 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 वहिनी. वैभवला अपेक्षाभंग झाल्याने तो पुढे बोलू शकला नाही. वैभव, माझी फक्त एक अट आहे. तो कोर्स अगदी मनापासून आणि प्रामाणिकपणे करायचा, मध्ये सोडायचा नाही. वैभव उठला. भाग्यश्रीच्या खुर्चीच्या मागे उभा राहून त्याने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला, नाही वहिनी, मी मन लावून तो कोर्स पूर्ण करीन, तुझी शपथ. ठीक आहे, उद्या पैसे भरायला जाऊ, भाग्यश्री म्हणाली. भाग्यश्री, तयार झालीस का. चल, वैभव वाट पाहत असेल. मगाशी त्याला फोन आला होता, पूजेची तयारी झाली, अभिजित म्हणाला. हो रे, मी तयार आहे, पण लक्षात घे, पूजेसाठी मला आता खाली बसता येणार नाही. तू एकटाच पूजा करायला बस. भाग्यश्री, मला कल्पना आहे, तुला 7वा महिना चालू आहे, सारे लक्षात आहे, तरी चल, निघू आपण. गाडीतून भाग्यश्री उतरली तसा समोर उभा असलेला वैभव पुढे आला. त्याने तिचा हात धरून दुकानापाशी नेलं. भाग्यश्रीने वरती पाहिलं. दुकानाच्या पाठीवर पडदा लावला होता. दुकानात शिरल्यावर वैभवने भाग्यश्रीला खुर्चीवर बसवलं. समोर गुरुजींची पूजेची मांडणी केली होती. अभिजित बाजूला बसला. वहिनी, मी गुरुजींना सांगितलं, ते म्हणाले खुर्चीवर बसून त्यांना पूजा करता येईल. पूजा चालू असताना भाग्यश्रीचे दुकानात इतरत्र लक्ष जात होते. एका बाजूला सेल्फवर 2 मोठे संगणक होते. दुसऱ्या बाजूला बरेच लॅपटॉप आणि मोबाईल ठेवलेले होते. पूजा संपली. आरती झाली. वैभवने सर्वांना प्रसाद दिला आणि म्हणाला, वहिनी, आता दुकानाच्या उद्घाटनासाठी वरती लावलेल्या बोर्डावरील पडदा सरकवायचा आहे. सारी मंडळी दुकानाच्या समोर उभी राहिली. वैभवने भाग्यश्रीच्या हातात एक रिमोट दिला आणि म्हटलं, वहिनी, तू बटन दाबल्यावर वरील बोर्डावरचा पडदा बाजूला होईल. तिने बटन दाबताच पडदा हळूहळू बाजूला सरकला आणि तिला बोर्डावरील अक्षरं दिसली. वैभव इलेक्ट्रॉनिक उपकरणे दुरुस्ती केंद्र. आणि सर्वात वरती होतं भाग्यश्री कृपा. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवल्या. भाग्यश्री बोर्डाकडे बोट दाखवत म्हणाली, वैभव, अरे नुसतं श्रीकृपा म्हणायचं, भाग्यश्री कृपा काय. अभिजित म्हणाला, भाग्यश्री, वैभवने लिहिलं ते बरंच आहे, खरंच आहे. 3 वर्षापूर्वी तू तुझ्या मानसिकतेत बदल केलास, निराळा प्रतिसाद दिलास आणि वैभवला त्याच्या मनासारखं करण्यास मदत केलीस. बघितलंस,
त्याने शिक्षण घेतलं, उत्कृष्ट काम करायला लागला, विविध उपकरणे दुरुस्तीसाठी याव्याच लागली, म्हणून हे दुकान घेता आलं. आज तो स्वतःच्या पायावर उभा आहे. या सर्व यशाचे श्रेय भाग्यश्री तुझं आहे, तुझं आहे. भोवताल्या सारे जोरात टाळ्या वाजवल्या. मागे उभे असलेला वैभवने भाग्यश्रीच्या खांद्यावर हात ठेवले आणि म्हणाला, वहिनी, वहिनी, मी आज जो उभा आहे तो केवळ तुझ्यामुळे. वहिनी, केवळ तुझ्यामुळे, तुझ्यामुळे. वहिनी, वहिनी, खरं म्हणजे तू माझी वहिनी नाहीस, माझी आईच आहेस, आईच आहेस, आईच आहेस. तो भावनावश झाला. त्याला पुढे बोलता येईना. त्याने आपले कपाळ भाग्यश्रीच्या डोक्यावर टेकवले. भाग्यश्रीने अभिजीतच्या हातात आपला डावा आधाराला घेतला म्हणून उजव्या हाताने तिने वैभवला थोपटलं. त्या आनंदाच्या प्रसंगी भाग्यश्रीने मारलेल्या मोगऱ्याचा सुगंध वैभवला प्रसन्न करीत होता. धन्यवाद.